सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन की या लोककलेच्या माध्यमातून जी की लोप पावत चालली, पण त्यांनी आज ती जागृत ठेवून एक HIV एड्स सारख्या आजारावर ते जनजागृती करत आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी त्यांच्या लोककलेच्या माध्यमातून आपण पाहिलं की रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्यांनी त्याचे कारण आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा, कशामुळे होतं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. HIV हा विषाणू आहे आणि एड्स हा आजार आहे. तर याबद्दल खरं पाहायला गेलं तर गैरसमज समाजामध्ये खूप आहे की हा सोबत जेवल्यानं होतो किंवा हस्तांदोलन केल्यानं होतं किंवा सोबत काम केल्यानं, अशा काही गोष्टी नाही आहेत. तर ह्या ज्यांना कोणाला हा असा आजार झाला असेल तर त्यांना ते एक ART जी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आहे त्या माध्यमातून आणि मोफत तपासण्या करून त्याचं निदान करून ते एक सक्रिय निरोगी जीवन जगू शकतात. तर त्यांना वाळीत टाकायची गरज नाहीये. खरी गरज आहे तर याबद्दल जे अज्ञान आहे ते दूर करून लोकांमध्ये जनजागृती करून ज्ञान देऊन आणि एक संवेदनशीलता त्यासोबतच एक त्यांना समज आणि आधार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात ठेवून जे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं 2047 जे विकसित भारत आहे त्यांना पण आपल्याला या यात्रेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. तर आता हे लोक कलाकार तर त्यांची भूमिका निभावत आहेत. एक समाजातील जबाबदार घटक म्हणून आपण आपल्या परिसरातील जर कोणाला असा आजार दिसला असेल किंवा वजन कमी झालं, बऱ्याच महिन्यापासून ताप कमी होत नाहीये आणि एक त्यांच्यामध्ये डिप्रेशनची भावना आहे, कसं कोणाला सांगावं, तर आपले नरेशजी कांबळे त्यांची संपूर्ण टीम आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांच्या त्या तपासण्या आणि ट्रीटमेंट चालू करून ते एक निरोगी सक्रिय जीवन जगू शकतात. तर गरज आहे आपल्याला त्यांच्यामध्ये जाण्याची आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यामधील भीती दूर करण्याची. तर या निमित्तानं आपण आज संकल्प करूया की आपल्या आस परिसरातील जेवढे कोणी अशा याच्या आजारातून जात असतील त्यांचा आपण एक जनजागृती करून त्यांच्यातील अज्ञान दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणू आणि हीच खरी आजच्या आपल्या कार्यक्रमाची फळ असेल. आणि या निमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. जय हिंद.